त्यांनी माझी बाईट टाकली आणि सांगितलं की बघा हे काय बोलतात, इमारती वाचवण्याचं काम करतात. हो, आजही सांगतो, इमारती वाचवण्याच्या कामासाठीच आम्ही कारगिल नगरला आलेलो आहे. कारण काय, कारगिल नगरला इमारती आम्ही नाही बांधले, चुकीच्या पद्धतीने तुमच्या लोकांनी बांधले. ठीक आहे, मला त्यात काय जायचं नाहीये, परंतु हा लहान मुलांचा जो खेळ आहे ना, तो खेळ बंद करायला मी आलेलो आहे. ह्या इकडे जर जिकडे आपण उभे आहेत त्या ठिकाणी जर पाहिलं तर काही पक्षाचे राजकीय नेते त्या हप्त्यावरती जिवंत आहे. तो हप्ता बंद करायला मी आलेलो आहे. परंतु ही सामान्य नागरिकांबरोबर पहिले नारायणजी होते, आता मी आहे, आणि आता मनीष दादा आहे, आणि आता तर सगळे तुम्ही आहे. त्यावेळेला संघर्ष करून, अन्यायाविरुद्ध प्रहार करून, कायद्याचं ज्ञान असलेले हे आपले हितेश जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर आम्ही तुमची बिल्डिंग तोडून टाकू. यांनी 200 हप्ते घेऊन त्यांचे खिसे इतके भरलेले आहेत, ते खिसे आता फाटलेले आहेत, म्हणून मामानी भाच्याला पाठवले खिसे शिवण्यासाठी. आवण्याच्या लंकामध्ये आग लावून त्याचा गर्व नष्ट केला. आणि तर जर तुम्हाला इकडच्या रावण रूपी नेत्यांचा गर्व नष्ट करायचा असेल तर तुम्हाला काही गरज करायची नाही, फक्त तुम्ही बटन दाबायचं आहे. एक बटन दाबा आणि रावणाचा अहंकार मिटणार आहे. फार छोट्या गरजा आहेत, तो गरजा त्यांचा हक्क आहे. पिण्याचे पाणी रात्री 1:30 वाजता 2 वाजता मनात येईल तेव्हा सोडलं जातं. इथे मी आमदार झाल्यानंतर जहांगीर कॉलनी, ते विवाह जहांगीर कॉलनीतली टाकी मी पाठपुरावा करून 3 महिने लागले. माननीय मुख्यमंत्री महोदयाची एंडोर्समेंट आणली तरी 3 महिने लागले. करतो 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 करतो, पण आता कुठे टाकी ती चालू झाली मागे 1.5 महिन्यामध्ये, आणि थोडाफार पाणी प्रेशर यायला लागला. पैसे भरायचे 365 दिवसाचे, आणि वर्षाला 100-125 दिवस फक्त पाणी येतं. माझ्या माय भगिनीला ते डोक्यावर घेऊन ते वरती चढवावं लागतं. आणि कमल चिन्हाचे आमचे 4थे उमेदवार हितेश जाधवजी. उपाय या सगळ्यावरचं औषध, जसं तुम्ही लोकसभेला शोधलं, विधानसभेला मार्ग काढला, तसंच आता महापालिकेला पण 15 तारखेला मार्ग काढण्याची संधी आहे. तुम्ही तुमच्या विचाराच्या खासदार निवडून दिलात, केंद्रामध्ये आपला प्रतिनिधी पाठवलात, विधानसभेमध्ये तुमच्या हक्काचा आमदार म्हणून आमच्या राजन नाईकजींना निवडून दिलं. बघा आयुष्य किती सोपं झालं की नाही, प्रश्न सुटतायत की नाही. बडा उभे राहून किती मोठे आकडे सांगत होते तुम्हाला. आम्ही पण त्याच शाळेचे विद्यार्थी आहोत, काही चिंता करू नका. भारतीय जनता पक्षामध्ये राजन नाईक साहेबांसारखे आमदार आहेत आणि नितेश राणे सारखे पण आमदार आहेत. या सगळ्या गोष्टी नाही, आम्ही काय या गोष्टी आमच्या राज्यात सहन करायला देणार नाही, कोणावरही अन्याय व्हायला देणार नाही. आमचं म्हणणं आहे, लोकांचा अधिकार आहे विकास होणं, चांगल्या प्रकारच्या नागरी सुविधा मिळणं. महापालिकेच्या माध्यमातून आपण महापालिकेमध्ये का मतदान करतो, म्हणजे नागरिक म्हणून तुम्हाला प्रत्येकाला 16 प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करायलाच लागतील. ह्यासाठी महापालिका स्थापन झालेल्या 16 प्रकार, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य व्यवस्था, हे सगळ्याचे सगळे 16 प्रकारच्या जेव्हा नागरी सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमची महापालिका योग्य काम करते असं तुम्ही समजू शकता. 15 तारखेला ताकदीने बाहेर निघायचंय. कोणी अगर तुम्हाला आडवं येत असेल तर फक्त आम्हाला संपर्क करा, ते लोक सुखरूप घरी जाणार नाही 2 पायावर, एवढी काळजी आम्ही घेऊ इच्छितो. आम्ही कोणाच्या वाटेत जात नाही, आणि आमच्याकडे आडवं आलं ना तर आम्ही डायरेक्ट सिंगावर घेतोय. डायरेक्ट सिंगावर. तुम्ही विधानसभेला फक्त 12 महिने अगोदर योग्य पद्धतीने विचार केलात, आमदार बदललात,
12 महिन्यामध्ये आयुष्यामध्ये परिवर्तन झालं की नाही? विचार करा. आता बोलत असताना मी फक्त राहिलो मच्छी मार्केटमध्ये हॉस्पिटल. हे कुठलं राज्य आहे? हा कुठला भाग आहे? तुम्हाला सांगतो, तुम्ही या सगळ्या बाबतीची चिंता 15 तारखेला आमच्या खांद्यावर टाक. तुम्हाला फक्त सोपं आहे. एकदा जय श्रीराम म्हणायचं आणि कमळचं बटन दाबायचं. बजरंग बलीचं नाव घ्यायचं, कमळचं बटन दाबायचं. मग बटन दाबल्यानंतर सगळं 5 वर्ष आमच्या खांद्यावर सोडून द्या. काय करायचं तर पुढची 5 वर्ष ही महापालिका आमच्या देवाभाऊच्या हातात देऊन बघा. तुम्ही परत 5 वर्षानंतर निर्णय बदलणार नाही, हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने